मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजचं मार्केट हे फ्लॅट बंद झालेलं आहे, तरीही आज पोर्टफोलिओ मायनस झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मार्केट बघूया. आजचं मार्केट पाहिलं तर BSE सेन्सेक्समध्ये 60 अंकाची वाढ आपल्याला पाहायला मिळते आणि निफ्टी 50मध्ये 39 अंकाची वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. तरीही आज पोर्टफोलिओ हा मायनस होता. भारतीय शेअर बाजार आज जवळजवळ फ्लॅट व्यवसाय होता. सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित वाढीसह हिरव्या रंगात बंद झाली. छोट्या समभागामध्ये मात्र जोरदार विक्री दिसून आली. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराचे आज सुमारे 31,000 कोटी रुपयाचे नुकसान झाले. माझाही पोर्टफोलिओ मायनस होता. तुमचा पोर्टफोलिओ कसा होता तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. मित्रांनो आज आपण 3 स्मॉल कॅप कंपन्याची चर्चा करणार आहोत. ह्या कंपन्या चांगली ग्रोथ असलेल्या आहेत आणि सध्या डिस्काउंटवर मिळत आहेत आणि ह्या वेळेला ह्या पडझडीच्या वातावरणामध्ये जर आपण ह्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केल्या तर आपल्याला भविष्यात हे चांगले रिटर्न मिळवून देऊ शकतात. तर पहिली कंपनी आहे सिरका पेंट. सिरका पेंट ही मॅन्युफॅक्चरिंग अँड सेलिंग अँड एक्सपोर्ट ऑफ वूड कोटिंग अँड अदर डेकोरेटिव्ह पेंट्स अंडर द ब्रँड सिरका नावाच्या ब्रँडवर ही कंपनी आपले उत्पादन विकते. तुम्ही इथं बघा एक पेंटचा डबा मी दाखवलेला आहे. मार्केट कॅप जर पाहिलं तर 1800 करोडचं मार्केट कॅप आहे. 341चा करंट प्राईज आहे आणि पी जर पाहिला तर 38चा पी आपल्याला पाहायला मिळत आहे. ROCE पाहिलं तर ROCE 25, ROE 18, फेस व्हॅल्यू 10 म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. तुम्ही बघू शकता इथं EPS या कंपनीचे आपल्याला कंटिन्यू वाढलेले इथं पाहायला मिळत आहेत, पण पी त्याचा मीडियन पीच्या एकदम जवळ पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही कंपनी आपल्याला डिस्काउंटमध्ये मिळत आहे आणि अशा डिस्काउंट असलेल्या कंपन्या आपण ॲड केल्या तर भविष्यात चांगले रिटर्न मिळू शकतात. आणि एवढं असूनही ही कंपनी आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळत आहे. सेल्स पाहिले तर ह्या कंपनीचे सेल्स बघा 29 करोड 2012ला 29 करोड असलेले सेल्स 297 करोड झाले म्हणजे 10 पट झाले. म्हणजे 12 वर्षामध्ये ह्या कंपनीनं 10 पट सेल केलेले आहेत. आपण मागं 2-3 दिवसापूर्वी कमेंटमध्ये ज्या कंपन्या विचारल्या होत्या त्या कंपनीची चर्चा करत असताना पाहिलं होतं की त्या कंपन्याने 10 वर्षामध्ये सेल दुप्पटसुद्धा केले नव्हते, प्रॉफिट दुप्पटसुद्धा झालेले नव्हते. तर ह्या कंपनीनं 12 वर्षामध्ये 10 पट प्रॉफिट सेल्स वाढवलेले आहेत. तर ह्या कंपनीची ग्रोथ किती आहे हे यावरून लक्षात येते. प्रॉफिट जर पाहिलं तर प्रॉफिट 1 करोडचं प्रॉफिट 48 करोड झाले 12 वर्षात. म्हणजे किती पट ग्रोथ आहे हे आपल्याला लक्षात येते आणि ह्याच पट्टीमध्ये शेअरची प्राईस पण वाढणार आहे. सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळं स्टॉक प्राईस CAGR निश्चितच आपल्याला इथं चांगले मिळणार आहेत. 5 वर्षाचे 35, 3 वर्षाचे 29 मिळालेले आहेत. 26चा जरी मिळाला तर 10 वर्षामध्ये 10 पट पैसा होतो. चार्ट जर पाहिला तर आपण लक्षात येईल की हा 350चा सपोर्ट आहे, सध्या 341 वर चालू आहे. आणि दुसरा सपोर्ट जर पाहिला तर हा 300चा सपोर्ट ती कंपनी घेऊ शकते. आणि ह्या 350 आणि 340 मध्ये जर आपल्याला कंपनी मिळत असेल तर सोन्याहून पिवळं म्हणायला हरकत नाही. इथं ज्यांनी गुंतवणूक केली तर त्याचा पैसा भविष्यामध्ये जबरदस्त बनू शकतो. त्यामुळे बघा अभ्यास करा. कंपनी जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नसेल तर ॲड करू शकता आणि असेल तर एक्स्ट्रा अजून तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे की तुमचे शेअर्स वाढत जातील आणि भविष्यामध्ये तेवढ्याच पट्टीमध्ये रिटर्न हे भेटेल. त्याच्यानंतरची कंपनी आहे हिंदुस्तान फूड्स. सध्या 520 वर ही कंपनी चालू आहे. ही कंपनी फूड आणि बेवरेज, पर्सनल केअर, ब्युटी अँड मिल्क, लेदर आणि स्पोर्ट, त्याच्याबरोबर होम केअर, हेल्थ अँड वेलनेस, हाऊसहोल्ड, पेट केअर ह्याच्यामध्ये ही कंपनी काम करते. ह्या कंपनीचे ब्रँड जर पाहिले तर आपण रोजच्या वापरामध्ये जे वापरतो ते सगळे आपल्याला इथं पाहायला मिळते. 3 रोज आहे, ताजमहल आहे, ब्रू आहे, सनसिल्क आहे, संतूर आहे, क्लिनिक प्लस, फेरेक्स, पेपरबोट, नूर, हे सगळे ब्रँड जर पाहिले तर हे आपण रोज वापरतो. सर्फ एक्सेल आहे, रिन आहे, व्हील आहे, कम्फर्ट आहे, डेटॉल आहे, लायझॉल आहे, मॉर्टिन आहे. आणि हे ब्रँड सगळे कंपनी डिकोल्ड आहे, मूव्ह आहे, ह्या कंपन्यांना बनवून देते. क्रॅक आहे, इचगार्ड आहे, नायका आहे, हार्पिक आहे. इथं तुम्ही बघू शकता सगळे ब्रँड ही कंपनी बनवते. त्यामुळे ही कंपनी हिला जरी प्रॉफिट मार्जिन जरी कमी असेल तर ही कंपनी
भविष्यामध्ये चांगले रिटर्न आपल्याला बनवून देऊ शकते, कारण आपल्याला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या सगळ्या इथं कंपनी बनवते आणि ह्या रोज लागणाऱ्या वस्तू आहेत, त्यामुळं भविष्यामध्ये हिला काही अडचण नाही. या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप 5,800 करोडचं आहे. 520ची करंट प्राईज आहे. 64.9 म्हणजे जवळपास 65चा PE आपल्याला पाहायला मिळत आहे. ROC 18, ROE 21 व फेस व्हॅल्यू 2 आहे. हिचे EPS बघा कसे कंटिन्यू वाढलेले EPS आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळं ह्या कंपनीची स्ट्रेंथ आपल्याला लक्षात येते. तरीही कंपनी आपल्याला डिस्काउंटवर म्हणजे हिचं मीडियन जो PE आहे त्याच्याही खाली मिळत आहे, कारण मीडियन PE हा इथं आपलं डॉट डॉट जी लाईन दिसायली तिथं मीडियन PE आहे, म्हणजे जवळपास 90च्या आसपास मीडियन PE आहे. त्याच्याही खाली आपल्याला 65च्या आसपास ही कंपनी मिळत आहे. सेल्स पाहिले तर 492 करोडचे सेल्स कंपनीनं 2,683 पर्यंत घेऊन आलेली आहे. नेट प्रॉफिट पाहिलं तर 12 करोडचं प्रॉफिट 90 करोडपर्यंत कंपनीनं आणलेलं आहे केवळ 6 वर्षामध्ये. सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे, त्यामुळं स्टॉक प्राईस CAGR हे इथं आपल्याला चांगले असलेले पाहायला मिळत आहेत. 10 वर्षाचे 57, 5 वर्षाचे 46 आणि 3 वर्षाचे 6% आहेत, कारण स्टॉक हा 3 वर्षापासून चाललेला नाही, 2.5 वर्षापासून चाललेला नाही, त्यामुळं आपल्याला इथं कमी दिसत आहेत. 1 वर्षाचा तर -9% आहे. अशाच वेळेस कंपनीच्या ह्या वाईट परिस्थितीमध्येच म्हणजे कंपनीचं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ कमी नाही झाली, पण ती खाली पडलेलं आहे. ही परिस्थिती वाईट आहे. बाहेरच्या परिस्थितीमुळे जर शेअर पडलेला असेल तर गुंतवणूक केली तर आपल्याला फायदा होऊ शकतो. प्रमोटर होल्डिंग पाहिली तर 64.85ची आपल्याला इथं दिसत आहे. 6.70 FII, 5.96 DI आणि 22.50 पब्लिक आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रमोटरनं 62.62 होल्डिंग होती ती वाढवलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. चार्ट बघू शकता. चार्ट जर बघितला तर चार्टला हा 500चा सपोर्ट आपल्याला इथं पाहायला मिळते, जो की इथून कंपनीनं घेतलेला आहे आणि एकदम 500च्या त्या सपोर्टच्या जवळच कंपनी आता 521वर आपल्याला इथं ट्रेड करतेवेळी दिसत आहे. तुम्ही बघू शकता की इथं वारंवार हा जो रेजिस्टन्स तिनं फेस केला होता तोच इथं सपोर्टचा आपल्याला काम करत असलेला पाहायला मिळत आहे. अजून सपोर्टवर आली नाही तर आता गुंतवणूक करायला हरकत नाही सुरुवात केली तर, कारण 520 जवळच आहे कंपनी. तर बघू शकता कंपनी चांगली आहे, रिटर्नही चांगले देते कंपनी आणि वरून आपल्याला 750वर गेलेला स्टॉक हा आपल्याला 520वर मिळत आहे. त्यामुळे वरूनही डिस्काउंट आपल्याला चांगलं मिळत आहे. नंतरची कंपनी आहे ॲथर इंडस्ट्रीज. केमिकल क्षेत्रातील ही एक नंबर 1 कंपनी आहे आणि ही जे केमिकल बनवते ती दुसरं कोणी बनवत नाही. ही कंपनी आपण चायनाकडून केमिकल आयात करतो, ही चायनालाच केमिकल एक्सपोर्ट करते, त्यामुळे ही कंपनी नंबर 1 आहे असं म्हणायला हरकत नाही. मार्केट कॅप पाहिलं तर मार्केट कॅप 11,000 करोडचं मार्केट कॅप आहे. 856चा करंट प्राईज आहे आणि PE पाहिला तर 87चा PE आपल्याला पाहायला मिळतं आहे. PE थोडासा हाय आहे. 18चा ROC व ROE 15चा आपल्याला पाहायला मिळतं आहे. फेस व्हॅल्यू 10ची आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही कंपनीसुद्धा आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते. सेल्स पाहिले तर सेल्स 2014ला तर 0 होते, 2015ला 1 झाले, त्याच्यानंतर 664 पर्यंत ही कंपनी सेल्स घेऊन आलेली आहे. म्हणजे 9 वर्षामध्ये सेल्स किती पट वाढलेत हे आपल्याला लक्षात येईल. नेट प्रॉफिट पाहिलं तर इथपर्यंत 0, इथं -1 आणि 8 करोडचे नेट प्रॉफिट आपल्याला 125 करोडपर्यंत झालेले पाहायला मिळत आहे. म्हणजे दर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी ही कंपनी दुप्पट ती 4 पट ही कंपनी आपलं प्रॉफिट वाढवत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळं इथं स्टॉक प्राईस CAGR निश्चितच आपल्याला चांगलेच मिळणार आहेत. त्यामुळे ही कंपनीसुद्धा भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळवून देऊ शकते. प्रमोटर होल्डिंग पाहिली तर 81 आहे. 3 वर्षामध्ये कमी करावं लागेल, 75पर्यंत यावं लागेल प्रमोटरला. FII 1.97 आहे. DI पाहिलं तर जवळपास 12% आहे आणि पब्लिक 4.44. पब्लिक कमी आहे आणि कंपनी चांगली आहे. चार्ट बघू शकता. चार्ट जर पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की 850चा सपोर्ट ही कंपनी घेत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि सध्या 855वर चालू आहे. तिथून खाली आली तर नंतरचा सपोर्ट 800चा आहे. तुम्ही बघू शकता 800चा सपोर्ट ही घेऊ शकते. आता ही सपोर्टवरच आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी गुंतवणूक करायला
हरकत नाही, कंपनी चांगली आहे. पण गुंतवणूक करण्याच्या आधी तुम्ही अभ्यास करून गुंतवणूक करा. वरूनही ह्या कंपनीला चांगलं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळते. वरून डिस्काउंटही चांगलं आहे. त्यामुळे कंपनी चांगली आहे. मी ज्या कंपन्या सांगतो त्या सगळ्याच घ्यायला पाहिजे असं नाही. तुम्हाला ह्याच्यातल्या ज्या आवडतील त्या कंपन्या तुम्ही पोर्टफोलिओमध्ये हळूहळू ॲड करत चला. जशा जशा त्या खाली मिळत आहेत तशा तशा तुम्ही दर महिन्याला त्याच्यामध्ये थोडे थोडे ॲड जर केले तर भविष्यामध्ये ह्या कंपन्या चांगल्या रिटर्न मिळू देऊ शकतात. पण स्वतः तुम्ही ह्यावर अभ्यास करून ॲड करा. मी म्हणतो म्हणून करू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.